नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी इंग्लिश वरती मित्रांनो. अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे. कारण इंग्लिश ग्रामरची व्हिडिओ आहे आणि पी-वाय-क्यू आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला 2020 पासून 2025 पर्यंत ज्या ग्रामरच्या व्याकरणाच्या भागांवरती प्रश्न विचारले होते, ते प्रश्न आज आपण घेणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. मराठी मीडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल, सगळ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे संपूर्ण ही व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप फायदा होईल. काही घटक असे आहेत, समजा एखाद्या विद्यार्थ्याला ग्रामरचं काहीच येत नाही, पण काही घटक असे आहेत, की ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पटकन समजतील आणि तुमचे व्याकरणाचे काही मार्क फिक्स होतील. कारण बरेचसे घटक असे जसं क्वेशन टॅग असेल, तुमचं नॉट ओन्ली बट अल्सो असेल, की ब्रिंग आउट द इन्फिनिटिव्ह असेल, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह असेल, अशा प्रकारचे जे प्रश्न आहे किंवा एबल टू, अनेबल टू सारखे प्रश्न आहेत, हे तुम्हाला आजच्याच कळून जातील. त्याला कळायला काही खूप जास्त वेळ लागत नाहीये. त्यामुळे सगळे महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर इंग्लिशचे हे जे काही आपण प्रश्न आज बघणार आहोत व्याकरणाचे, त्याची एक ऑनलाईन टेस्ट पण बनवले. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन टेस्ट सुद्धा देऊ शकता इंग्लिशची. ठीक आहे? तर चला जाऊयात पटकन पुढे. तर या ठिकाणी आता बघा, पहिला मुद्दा आहे. इथे काही प्रश्न आहेत बघा. हा प्रश्न मार्च 2020 ला आला होता. आता सगळे नॉट ओन्ली बट अल्सोचेच या ठिकाणी प्रश्न तुम्हाला इथे दिसतील सुरुवातीला. एक-एक घटकाचे आपण वेगवेगळे काढलेत. त्याच्यामुळे प्रत्येक घटकाची तयार होईल. हा 2020 ला विचारला गेलेला प्रश्न. इथं काय दे वेअर टोटली ड्रेंच अँड हॅपी. आता या ठिकाणी लक्षात घ्या, दे वेअर दोन गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल. एक तर ते टोटली ड्रेंच म्हणजे पूर्णपणे भिजलेले आहेत अँड ते हॅपी आहेत. ज्यावेळेस तुम्ही नॉट ओन्ली बट अल्सो लिहिता, त्याचा वापर करता, तेव्हा लक्षात घ्यायचं अँड तर काढायचा, बट अल्सो जे आहे ना ते अँडच्या जागेवर लिहायचं. जिथे अँड असेल तिथं बट अल्सो, या अँडच्या जागेवर बट अल्सो, या अँडच्या जागेवर बट अल्सो आणि या अँडच्या ॲज वेल ॲजच्या ऐवजी बट अल्सो. अँड असेल तर अँडच्या जागेवरती बट अल्सो किंवा ॲज वेलच्या जागेवरती बट अल्सो. ओके. आता नॉट ओन्ली कुठं लिहायचं? दे वेअर. आता दोन भाग आहेत त्यांच्या संदर्भात. तर या एका भागाच्या अगोदर नॉट ओन्ली लिहायचं किंवा इथं साधारणतः तो भाग जो आहे ना, तो तुमच्या सहाय्यकारी क्रियापदानंतरच येतो. म्हणजे शक्यतो जास्तीत जास्त वेळा इथं सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला नॉट ओन्लीचा वापर करावा लागतो. मग तुम्ही या ठिकाणी कसं वाक्य या ठिकाणी तयार होईल इथे, की दे वेअर नॉट ओन्ली टोटली ड्रेंच ड्रेंच आणि नंतर मग अँड काढून त्याच्याऐवजी लिहायचं बट अल्सो. काय करायचं? अँड काढायचा आणि त्याच्याऐवजी लिहायचा बट अल्सो हॅपी. झालं, संपला विषय मित्रांनो आणि पूर्णविराम. तर नॉट ओन्ली बट अल्सो खूप सोपं आहे आणि नॉट ओन्ली बट अल्सोला साधारणतः दरवर्षी प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हा घटक आपण नीट व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. जसं की इथे एक वाक्य आहे बघा. या वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तर इथं काय दिलंय? ऑल चिल्ड्रेन एक्सेप्ट भोली. भोली सोडून बाकी सगळी लोकं वेअर हेल्दी अँड स्ट्रॉंग. ते हेल्दी आहेत आणि स्ट्रॉंग आहेत. मग तुमचं इथं काय वाक्य होईल? वेअरच्या अगोदर जे आहे ना, तुमचं हेल्दीच्या अगोदर किंवा वेअरच्या नंतर तुमचं नॉट ओन्ली येईल आणि अँडच्या जागेवर काय येईल बाबा? बट अल्सो येईल. मग इथं लिहायचं, की ऑल चिल्ड्रेन ऑल द चिल्ड्रेन ऑल द चिल्ड्रेन एक्सेप्ट भोली भोली वेअर नॉट ओन्ली हेल्दी बट अल्सो स्ट्रॉंग. नॉट ओन्ली हेल्दी नॉट ओन्ली हेल्दी बट अल्सो स्ट्रॉंग. झालं, एकदम सिंपल विषय. आता इथे बघा, ज्यावेळेस ॲज वेल ॲज असेल ना, ॲज वेल ॲज वाक्यामध्ये, तर त्या ॲज वेल ॲजच्या जागेवरती आपल्याला ते ॲज वेल ॲज काढायचं आहे. त्याच्या जागेवरती आपल्याला बट अल्सो लिहायचं आहे. म्हणजे अँडची जागा ॲक्चुअली ॲज वेल ॲजने घेतलेली असते. आणि त्याचबरोबर बघा, फूड निओफिया इफेक्ट डायटरी क्वालिटी ॲज वेल ॲज लाईफस्टाईल डिझाइजेस. मग इथे लिहायचं फूड बघा, फूड निओफिया नॉट ओन्ली डायटरी क्वालिटी बट अल्सो लाईफस्टाईल डिझाइजेस. बघा, नॉट ओन्ली बघा किंवा फूड निओफिया नॉट ओन्ली अफेक्ट डायटरी क्वालिटी ॲज वेल ॲज लाईफस्टाईल डिझाइजेस. तर अशा प्रकारे डिझाइजेस या पद्धतीने आपण हे वाक्य तुम्ही तयार करू शकताय. आता आपण पुढचं बघा, पुढची काही सेंटेन्सेस बघूयात इथे. इथे बघा, दे हॅव टू बघा, या ठिकाणी काय बाबा? दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आता इथे आपल्याला काय करायचंय? दे हॅव टू हॅवच्या नंतर नॉट ओन्ली द स्किलच्या अगोदर नॉट ओन्ली द स्किल बट अल्सो द विल. ओके. मग इथे लिहिताना आपण लिहू इथं आपण लिहूया दे हॅव टू हॅव नॉट ओन्ली
द स्किल but also but also the will. Okay, the will. Okay, नॉट ओनली बघा, दे हॅव टू हॅव नॉट ओनली द स्किल बट ऑल्सो द विल. या ठिकाणी अशा पद्धतीने हे होऊ शकतं. किंवा नाहीतर एखादा म्हणेल की दे हॅव टू हॅव नॉट ओनली द दे हॅव टू हॅव द नॉट ओनली स्किल बट ऑल्सो विल. असं ते द ला बाजूला घेऊ नका, ते द यांच्या सोबतच घ्या. तर बघा पुढे, मेरी कॉम वॉज अ वॉरियर, शी वॉज अ बॉक्सर, आणि मध्ये फुल स्टॉप आहे. ॲज वेल ॲज वापरा असा पण येऊ शकतो. ॲज वेल ॲज वापरणं खूप सोपं आहे. जिथं तुमचा फुल स्टॉप असेल, दोन वाक्यांच्या मध्ये फुल स्टॉप आहे, पूर्णविराम आहे, तो काढायचा आणि ती दोन वाक्य जोडण्यासाठी ॲज वेल ॲजचा वापर करायचा. किंवा वाक्यामध्ये जर काय ऍड असेल तर ऍड काढून त्याच्या जागेवर ॲज वेल ॲजचा वापर करायचा. तर इथे बघा, मेरी कोम वॉज अ वॉरियर, आणि फुल स्टॉपच्या जागेवर लिहायचं ॲज वेल ॲज शी वॉज काढून टाका. ऑलरेडी मेरी कोम वॉज आलेले आहे, त्यामुळे शी वॉज काढायचं आणि अ बॉक्सर, ॲज वेल ॲज अ बॉक्सर, म्हणजे मेरी कॉम वॉज अ वॉरियर ॲज वेल ॲज अ बॉक्सर असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. नॉट ओनली बट ऑल्सो असतं, तर मेरी कॉम वॉज नॉट ओनली वॉरियर बट ऑल्सो अ बॉक्सर असं आलं असतं. इथे बघा, इथे नॉट ओनली बट ऑल्सो अ बर्थ, ॲट बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट ऑल्सो प्रेटी असं येईल. बघा, वॉचच्या पुढे येईल नॉट, फेअरच्या अगोदर नॉट ओनली, अँडच्या अगोदर बट ऑल्सो प्रेटी, हे तुम्ही लिहू शकता. मार्च 2025 ला आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे, आता आपण पुढचे काही प्रश्न बघूयात. आता आपण नॉट ओनली बट ऑल्सोचे बघा, आणखी आपल्याकडे काही नॉट ओनली बट ऑल्सोचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न मित्रांनो तुम्ही बघून घ्या. नॉट ओनली बट ऑल्सो, जसं हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड हिम. ओके, नॉट ओनली हिज फादर बट ऑल्सो, नॉट ओनली हिज बघा, नॉट ओनली हिज फादर बट ऑल्सो हिज मदर हॅड कम अराउंड हिम असं येईल तिथं. नॉट ओनली हिज फादर बट ऑल्सो हिज मदर हॅड कम अराउंड हिम असं. आता हे सगळे बघून घ्या व्यवस्थित आणि याचं उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बघा, नॉट ओनली बट ऑल्सो, तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो ही कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे मित्रांनो. इथे पण बघा किती नॉट ओनली बट ऑल्सो वरती प्रश्न विचारलेत. हा पण 2021 ला विचारलेला आहे. इथे आपण काय करणार बघा, आता तुम्ही पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही वॉज फॅसिनेटेड विथ द वंडर ऑफ नेचर अँड लर्न द टेक्निक ऑफ रायझिंग व्हेरियस क्रॉप. बघा, ही वॉज नॉट ओनली फॅसिनेटेड विथ द वंडर ऑफ नेचर, याच्या अगोदर नॉट ओनली लिहायचं. ही वॉज नॉट ओनली, या सहाय्यकारी क्रियापदानंतर बऱ्याचदा नॉट ओनली वापरलं जातं. त्यांनी दोन कामं केलेत, हे एक आणि दुसरं एक. ही वॉज नॉट ओनली फॅसिनेटेड विथ द वंडर्स ऑफ नेचर बट ऑल्सो लर्न द टेक्निक ऑफ रायझिंग व्हेरियस क्रॉप्स. ओके, क्रॉप्स. त्याच्यानंतर इथं बघा, लेटर किंग्स अँड रिच पीपल लेंट देअर पॅट्रोनेज टू इट. आता याचं ऍज वेल ॲज तुम्ही करायचा प्रयत्न करा. मध्ये तुम्हाला हँडच्या जागेवरती ऍज वेल ॲजचा वापर करायचा. ठीक आहे, बाकी तुम्ही कराल, तुम्हाला माहिती आहे कसं करायचं. ऍज वेल ॲज आणि नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर बऱ्याचदा येतो. आता आपण टेन्सचा विचार करूयात. आता इथून याच्या अगोदर आपण पाहिलं की ऍज वेल ॲज आणि नॉट ओनली बट ऑल्सोची वाक्य बरीचशी येऊन गेलेत. आपण बघतोय कशा प्रकारची वाक्य येतात आणि काही वाक्य मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, काही वाक्य तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, आता इथे बघा, टेन्सेसचा जर विचार केला, टेन्स वरती आपण काल परवा एक सेशन घेतलेलं आहे मित्रांनो, लेक्चर घेतलंय टेन्स वरती. ओके, तर ते जरा तुम्ही बघा. मागचं जे आपलं लेक्चर घेतलं होतं आपण टेन्स वरती परवा वगैरे, आपण सगळ्या ग्रामरच्या भागावरती डिटेलमध्ये चर्चा केली, त्याच्यात आहे ते. आता इथे बघा, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये करायचे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मित्रा, त्याचं जे रचना सूत्र आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं, काय, यस प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ. कंटिन्युअस म्हणजे तुमचा काय लागतो या ठिकाणी, यस प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ. आता या ठिकाणी बघा, यस कोण आहे बाबा, इथं कर्ता कोण आहे, सब्जेक्ट कोण आहे, या जर तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये बघितलं तर द बेगर अँड द यंग गर्ल हा तुमचा टोटली कर्ता, हे दोघ जण आहेत. त्याच्यानंतर वेअर म्हणजे हे तुमचं हेल्पिंग वर्ब आहे. इथं तुमचा व्ही ला आय एन जी लावलेला आहे आणि इथं ऑन द रोड समजा तुमचा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी काय होईल बाबा, मला पहिलं लिहायचं सब्जेक्ट. सब्जेक्ट काय या ठिकाणी, द बेगर अँड द यंग गर्ल. मग इथं लिहायचं बेगर अँड द यंग गर्ल. ओके, बेगर अँड द यंग गर्ल लिहिलं. त्याच्यानंतर मला काय लिहायचं, एम इज आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद. आता इथं करता एक वचनी असेल तर इज वापरायचं, आय असेल तर एम वापरायचं आणि अनेक वचनी असल्यावर आर वापरायचं. आता इथं करता हे दोघ जण आहे, बेगर आणि यंग गर्ल दोघ जण आहे, म्हणून इथं आपण वेअरचा वापर करणार. म्हणजे अनेक वचन झालं ना वेअर,
त्याच्यानंतर व्ही आय एन जी ऑलरेडी इथं प्लेला आय एन जी आहे, प्लेइंग प्लेइंग आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, बाकी उरलेला वाक्य काय बाबा ऑन द रोड. आता हे वरचं वाक्य जर बघितलं, यस प्लस वेअर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ, वरचं वाक्य जे आहे ते चालू भूतकाळातलं आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स मधलं आहे. त्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये बनवलं. ओके, ज्याच्यामध्ये यस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस व्ही आय एन जी प्लस ओ, म्हणजे यस प्लस आर, सॉरी 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 इथं वेअर का लिहिला मी, आर लिहायचा, आर चुकून वेअर लिहिलं बरं का, आर लिहिलंय. आपल्याला काय लिहायचंय, आरचा वापर करायचा. ओके, या ठिकाणी आर लिहायचं, चुकून आपण वेअर लिहिलेलं आहे. आर म्हणजे सहाय्यकारी क्रियापद बघा, द बेगर अँड द यंग गर्ल आणि ॲम इज आर पैकी आपण अनेक वचने म्हणून आर लिहायचं. नंतर व्ही आय एन जी म्हणजे प्लेइंग जसंच्या तसं आणि ऑन द रोड जसं तसं. वरच्या वाक्याचा अर्थ होतो, द बेगर अँड यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड, ते रोडवरती खेळत होते. आता इथं हे रोडवरती खेळत आहेत असा अर्थ होईल. आता इथे बघा, युजिंग पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्सचं रचनासूत्र काय, यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ, हे रचनासूत्र आहे पास्ट परफेक्ट टेन्सचं. ओके, आता याच्यामध्ये द बर्ड्स बघा, याच्यामध्ये तुमच्याकडे काय, यस काय बर्ड आहे, यस हा आहे बर्ड, व्ही तो आणि त्यांच्यानंतर तुमच्याकडे हेल्पिंग वर्ब काय बाबा हॅज आहे आणि इथं तुमच्याकडे V3 ऑलरेडी दिलेलं आहे, फ्लायचं फ्लॉन दिलेलं आहे. ओके, हे जे वाक्य आहे ते तुमचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आता आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये करायचंय. पहिला यस लिहायचा, जो आहे बर्ड, द बर्ड्स, द बर्ड आहे. त्याच्यानंतर हॅडचा वापर करायचा आहे. करता एक वचनी असू दे, अनेक वचनी असू दे, हॅडच वापरतात. V3 वापरायचं, V3 फ्लोचे, फ्लायचं तिसरं फ्लोच आहे, ऑलरेडी दिलेला आहे, संपला विषय. पुढे ऑब्जेक्ट आपल्याला दिलेला नाहीये. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडू शकतो. पुढचा, आय बिकेम डीपली ऑब्झर्व्ड इन द बुक, मार्च 2022 ला आलेला प्रश्न आहे. याला काय करायचं, रिराईट द सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स काय बाबा, यस प्लस V1 प्लस ओ. आता याच्यामध्ये यस कोणी आय आहे, करता कोणी बाबा आय आहे. त्याच्यानंतर V1 क्रियापदाचं पहिलं रूप, हे बिकेम जे आहे ते दुसरं रूप आहे. पहिलं रूप काय, बिकम, बरोबर. आय बिकम डीपली ऑब्झर्व इन द बुक. ओके, इन द बुक. तर अशा प्रकारे इथं आपण हा प्रश्न सोडू शकतो. तर एकदम सिंपल आहे मित्रांनो. टेन्स तुम्हाला कळले पाहिजेत. टेन्स वरती 101% प्रश्न विचारला होता, 101%. इथे बघा, द स्टडी मॉनिटर्ड इंडिव्हिज्युअल. आपल्याला काय करायचंय, कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. रचनासूत्र काय, यस प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ. तुम्हाला एम इज आर पाहिजे सहाय्यकारी क्रियापद. इथं वाज आहे, इथं विल आहे. हे दोघं जण कॅन्सलच झाले झटक्यात. आता हे दोघं जण राहिले. आता पहिला यस, यस काय बाबा, द स्टडी, स्टडी यस आहे. मॉनिटर तुमचा क्रियापद आहे, इंडिव्हिज्युअल तुमचा समजा ऑब्जेक्ट आहे. पहिलं इथे लिहिलं पाहिजे द स्टडी. द स्टडी एकटीचे, त्याच्यामुळे इज लिहिलं पाहिजे. इज कुठे बाबा, इज फक्त ह्या एकाच ठिकाणी, सी या ठिकाणीच इज आहे, त्याच्यामुळे हेच बरोबर असणार आहे तुमचं. हे सी ऑप्शन, स्टडी इज. नंतर काय पाहिजे, क्रियापदाला आयएनजी पाहिजे, मॉनिटरला आयएनजी, मॉनिटरिंग इंडिव्हिज्युअल. तर हे वाक्य तुमचं बरोबर आहे. ओके, पुढचं काय बाबा, ही मेड हिज डेब्यूट. सिंपल फ्युचर टेन्स बनवायचं आहे. सिंपल फ्युचर टेन्स, यस प्लस विल प्लस V1 प्लस ओ, हे त्याचं रचनासूत्र आहे. भावा इथं यस कोण आहे, ही आहे. त्याच्यानंतर काय लिहायचं, विल लिहायचंय. यस म्हणजे करता ही आहे, त्याच्यानंतर विल लिहायचंय. विल नंतर V1 क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद काय मेड, मेडचं पहिलं रूप काय मेक, बरोबर. ही विल मेक आणि पुढचा भाग जसा तसा, हिज डेब्यूट. संपला विषय. मार्च 2003 ला आलेला प्रश्न. ओके, अनसीन पॅसेज मधला प्रश्न आहे. पुढचा बघा, पुढचा प्रश्न, दीज लेग्स बघा, जुलै 2023 ला आलेला प्रश्न. दीज लेग्स हेल्प अस मूव्ह अराउंड. बघा, दीज लेग्स या ठिकाणी बघा, लक्षात घ्या पहिली गोष्ट, याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद ओळखता आलं पाहिजे. कर्ता कोण आहे बाबा, लेग्स तुमचा सब्जेक्ट आहे. हेल्प तुमचं काय बाबा, या ठिकाणी वर्ब आहे. आणि बाकी सगळा जो भाग आहे, तो सगळ्या भागाला तुम्ही ओ म्हणा. आता मेक प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वरती बोर्डावाल्यांचा लय जीव दिसतोय. कितवा प्रश्न आहे, तिसरा. यस प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ, बरोबर. मला पहिला यस लिहायचा आहे, कोण आहे सब्जेक्ट, दीज लेग्स झालं. त्याच्यानंतर मला काय करायचंय, क्रियापद हेल्पिंग वर्ब वापरायचंय. आता एम येणार, इज येणार का आर येणार, लेग दोन आहेत, पाय दोन आहे, म्हणजे अनेक वचन आहे, म्हणजे इथं आर आला पाहिजे. आणि त्याच्यानंतर क्रियापदाला आयएनजी, क्रियापद काय हेल्प आहे, हेल्पला आयएनजी काय झाला, हेल्पिंग. हेल्पिंग बघा, दीज लेग्स आर हेल्पिंग अस मूव्ह अराउंड
बाकी जसा आहे तसा अराउंड इन द सँड, अराउंड इन द सँड विषय संपला. अशा पद्धतीने हा मुद्दा घेता येईल. पुढचं, ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. आता या ठिकाणी मला काय करायचंय, रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं रचनासूत्र काय, यस प्लस हॅव किंवा आपण हॅजचा वापर करतो, हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस ओ. आता मला काय करायचं, पहिला यस, सब्जेक्ट कोण आहे बाबा, ओनली हिज मदर हे सब्जेक्ट आहे. काय बाबा, ओनली हिज मदर, ओनली हिज मदर आपल्याकडे सब्जेक्ट आहे, बरोबर. ओनली हिज मदर. त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज, एकटीचे म्हणून आपण हॅज वापरणार, अनेक वचन असेल तर हॅव वापरला असता हॅज. लुकिंग आपल्याला V3 लुक वापरायचं, लुक ईडी लावा, तिसरं रूप लुकिंग लुक. ऍट हिम संपला विषय. मार्च 2024 ला आलेला प्रश्न. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, टेन्स या घटकावरती खूप वेळा प्रश्न आलाय. आता मी बाकीचे शिकवत नाही. हा बघा, आयडेंटिफाय टेन्स, आयडेंटिफाय मित्रांनो हॅड आला. तुम्हाला सांगतोय एकच टेन्स असा आहे, हॅड आला, हॅड टेकन म्हणजे तुमचा हॅड आलाय आणि V3 आलाय, म्हणजे कुठला झाला टेन्स तुमचा, पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, बाकी हे तुम्ही वाक्य तयार करा. पुढची वाक्य तुम्ही बघा, कारण मी आता हा कुठला टेन्स आहे बघा, फक्त ओळखा. चूज करेक्ट टेन्स. आर कशामध्ये वापरतो, प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि आयएनजी आहे, आर आणि आयएनजी आहे, म्हणजे तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कुठला, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, बघा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स हा तुमचा सेकंड ऑप्शन. बाकी हे तुम्ही बघा, इथं बघा कंटिन्यू प्रेझेंट टेन्स मध्ये बनवा. कंटिन्यू प्रेझेंट टेन्स वरती जाम जीव दिसतोय यांचा, वर्डवाल्यांचा. पुढचा मुद्दा बघा. आता आता हा भाग मित्रांनो सगळ्यात सोपा आहे. ज्याला काहीच येत नाही ना, काहीच येत नाही, त्याला हा भाग आला की लय भारी काम आहे. बघा, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह मार्च 2020 ला आलेला प्रश्न. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, जे टू सोबत येतं ते इन्फिनिटिव्ह. मग इथं काय, टू ब्रिंग, त्याला अंडरलाईन करा. पूर्ण वाक्य लिहा, टू ब्रिंगला अंडरलाईन करा, संपला विषय. इन्फिनिटिव्ह लय सोपा, हातातले मार्क. नोव्हेंबर 2020 बघा, इथं टू इट, इथं टू डिवोट, इथं टू इग्नोर, इथं टू डू, इथं टू किल आणि इथं टू झाला. मित्रांनो लय सोपं आहे, फक्त त्याला अंडरलाईन करायचे टूच्या सोबत आलेला. याच्यात जर का एखाद्याला मार्क नसत मिळेल, नाही मिळाले, तर त्याला आपण सत्कार केला पाहिजे, त्याचा नारळ श्रीफळ देऊन, आणि म्हटलं पाहिजे बाबा तू आता शाळा सोड. मित्रांनो लय सोपा विषय, इथं आउट ऑफ मार्क मिळू शकतात. पुढचा पॉईंट बघा या ठिकाणी. आता पुढचा जो भाग आहे तो आपला सगळा आहे मेन म्हणजे टॅगचा. टॅग वरती दोन भाग आहेत ना, तीन भाग मी तुम्हाला म्हणतो जास्त इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात जास्त हाय व्होल्टेज भाग चार भाग आहेत. पहिला भाग कुठला, टॅग. दुसरा भाग इन्फिनिटिव्ह आहे. तिसरा भाग टेन्स आहे आणि नॉट ओनली बट ऑल्सो. त्या चार भागावर कन्फर्म, चार भागाची तयारी केली ना, तुम्हाला 3-4 मार्क आरामात मिळतील. कन्फर्म प्रश्न विचारले जातात. जसं की इथे बघा दिले, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. मित्रांनो क्वेश्चन टॅग म्हणजे काय, की या ठिकाणी बघा सहाय्यकारी क्रियापद पहिलं शोधायचं. इथं शुल्ड आहे आणि वाक्य जर होकारार्थी असेल तर टॅग नकारार्थी होतो, नकारार्थी असेल तर टॅग होकारार्थी होतो. हे वाक्यात नॉट आहे का, नाहीये, म्हणजे वाक्य होकारार्थी आहे, म्हणजे टॅग नकारार्थी होणार. शुल्ड आहे तर शुल्डंट होणार. शुल्डंट द नेक्स्ट स्टेप म्हणजे इट. शुडंट इट कुठे, शुडंट इट बघा तिसरा ऑप्शन करेक्ट आहे. द कंपाऊंड वॉज आहे, म्हणजे वॉजंट आलं पाहिजे. वॉजंट कंपाऊंड म्हणजे इट. वॉजंट इट आहे का कुठं, हे बघा वॉजंट इट. टॅक्सची वाक्य बघा, हा प्रश्न आला होता 2020 ला, हा आला होता नोव्हेंबर 2020 ला, मार्च 20 नोव्हेंबर 20. दरवर्षी प्रश्न आहेच तुम्हाला. इथे बघा, इथे पण काय करायचंय, शी इज अ लेजंड फॉर शुअर. सहायकारी क्रियापद काय, इज आहे, इजच्या अगोदर शी आहे, मग इजंट शी आला पाहिजे. इजंट शी कुठे, इजंट शी बघा इथं आला, संपला विषय, इजंट शी. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. डबल आला वाटतं, हा डबल आला, मी डबल घेतला प्रश्न चुकून. वॉज आहे, वॉजंट इट आलं पाहिजे. इथे बघा, शी वॉजंट, वॉजंट आहे वॉजंट. तुमचा जो काही या ठिकाणी जर तुमचा बघा वाक्य नकारार्थी, वॉज नॉट आलाय, वॉजंट, वॉजंट शी आहे, मग आपलं काय आलं पाहिजे, वॉज सी आलं पाहिजे. वॉजंटचं वॉज सी, म्हणजे तुमचा जो टॅग आहे तो होकारार्थी होणार आहे. वॉज सी, वॉज सी कुठे, वॉज सी आणि नंतर प्रश्नचिन्ह. एकदम सोपा आहे. पुढचा मुद्दा बघा, इथे बघा, आय हम्बली ऍक्सेप्ट दिस अवॉर्ड. आता याच्यामध्ये तुमचं तुम्ही बघा, याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद नाही, हेल्पिंग वर्ब नाही. हेल्पिंग वर्ब नसेल तर तुम्हाला डू, डज किंवा डीडचा वापर करायचा. वर्तमान काळ असेल तर डू किंवा डज, भूतकाळ असेल तर डीड. आता इथे हे वर्तमान काळ आहे, आय हम्बली, बरोबर. आणि यानंतर डू का डज, करता जर एक वचनी असेल तर डू, अनेक वचनी असेल तर डज, सॉरी, करता अनेक वचनी असेल तर डज, सॉरी डू, आणि एक वचनी असेल तर डज, आणि आय असेल तरी डू वापरायचं. आता इथं आय आहे, मग इथं पहिलं काय करायचं, डू चा वापर तर करणार आपण, कारण आय म्हणजे डू वापरा. ही असतं तर आपण डज वापरलं असतं. मग इथं डोंट आय येईल, डोंट आय हा बी ऑप्शन. बघा, ही रिसिव्ड, ईडी लागलाय, ईडी म्हणजे भूतकाळ आहे, वाक्य भूतकाळातलं आहे, म्हणजे डीड आला पाहिजे, म्हणजे तुम्हाला डीड लिहायचं आहे. डिडंट,
वाक्य त्यातल्या त्यात होकारार्थी आहे, नॉट नाहीये, म्हणून डिडंट ही कुठे आहे बाबा? बी ऑप्शन. दे आर द, बघा आर ए म्हणजे आरंट आणि दे कुठं? आरंट दे. संपला विषय. एकदम सोपा आहे मित्रांनो. 2023 ला आलाय, मार्च 2023 ला आलाय, जुलै 2023 ला आला, जुलै 2022 ला आला. प्रत्येक वर्षी टॅग वरती प्रश्न आहेत. द साईट ऑफ द फूड मॅडेंडेट हिम. आता या ठिकाणी बघा, इथं काय करायचं तुम्हाला, जर मगाशी तर ऑप्शनच, म्हणजे तुम्हाला बघा टॅग लिहिताना सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं, पूर्ण वाक्य जसं तसं लिहायचं. लक्षात घ्या. द साईट ऑफ द फूड मॅडेंडेड हिम, हे वाक्य जसं तसं लिहायचं आणि एक कॉमा द्यायचा, आणि कॉमा दिल्यानंतर मग पुढे टॅग जोडायचं. आता हे वाक्य होकारार्थी आहे, नॉट नाहीये. याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही. काळ कुठला आहे? मॅडेंडेड, ईडी लागलाय म्हणजे भूतकाळ आहे, म्हणजे डिडचा वापर करायचा. डिडंट इट लिहिला, प्रश्नचिन्ह दिला, विषय संपला. इथे बघा आर के नारायण डज इट, डज आला म्हणजे झाला विषय. डझंट ही कुठे बाबा? या ठिकाणी डझंट ही, विषय संपला. हातातला मार्क. मार्च 2025 ला आलेला प्रश्न. तर अशा पद्धतीने मित्रांनो टॅग या घटकावरती विचारलेले प्रश्न. तसं इथे पण बघा, द लँडर रेस, बघा द लँडर रेस हे वाक्य जसं तसं लिहायचं. द लँडर रेस, ईडी लागलाय, डाऊन द ट्रॅजेटरी, कॉमा द्या, कॉमा, आणि कॉमा देऊन इथं बघा रेस ईडी आहे म्हणजे भूतकाळ आहे, म्हणजे डीडचा वापर केला पाहिजे. सहाय्यकारी क्रियापद नाही दिसत, म्हणजे डिडंट इट, आणि तुमचा प्रश्नचिन्ह, संपला विषय. इथं बघा कॅन कांट दे आलं पाहिजे. कांट दे कुठे? हे बघा इथं कांट दे आहे. काट दे नाही, कांट दे. जरा समजून घ्या. आता इथे बघा, आता थोडस या ठिकाणी आपण काय करू, थोडा आता चेंज द व्हाईस कडे विचार करूयात. आता चेंज द व्हाईसचे काही प्रश्न आहेत, व्हाईस या घटकावरचे प्रश्न, ते आपण बघूयात. बघा, पहिला आपण खालचा भाग बघू आणि मग वरच्या प्रश्नाकडे येऊ. आय स्पॉटेड मीना, रिराईट द सेंटेन्स बिंग विथ मीना, मार्च 2022. चेंज द व्हाईस मी शिकवलंय, पण आता मी थोडक्यात सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, हा तुमचा करताय एस, हा तुमचा या ठिकाणी या ठिकाणी समजा तुमचा ऑब्जेक्ट आहे, आणि हा तुमच्याकडे V2 आहे. हे जे वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्स आहे, ठीक आहे, कुठलंही असू द्या. सगळ्यात पहिली गोष्ट, जो ऑब्जेक्ट आहे त्याला पहिलं लिहायचं. मीनाला पहिलं लिहायचं. मीनाला पहिलं लिहिलं. मीनाला लिहिलं ना मित्रांनो, जो तुमचा ऑब्जेक्ट आहे त्याला तुम्ही पहिलं लिहिलं. त्याला लिहिल्यानंतर लगेच त्याला जोडीला सहाय्यकारी क्रियापद लिहायचंय. काळ भूतकाळ आहे, मग सहाय्यकारी क्रियापद काय येणार? वॉज येणार. वॉज लिहिलं, सहाय्यकारी क्रियापद लिहिलं की त्याच्यानंतर लगेच, म्हणजे तुम्हाला काय आलं पाहिजे? ऑब्जेक्ट आला पाहिजे, हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे, V2 आलं पाहिजे, बाय आलं पाहिजे, आणि यस आलं पाहिजे. हे लक्षात घ्या. हे कॉमन सूत्र लक्षात घ्या तुमचं. कशाचं? व्हाईसचं चेंज, म्हणजे पॅसिव्ह व्हाईस मध्ये करत असताना ऍक्टिव्ह व्हाईसचं. आता मीना लिहिलं, पहिलं तुम्ही या ठिकाणी ऑब्जेक्ट लिहिला मीना, त्याच्यानंतर त्याला क्रियापद हेल्पिंग वर्ब लिहिलं वॉज, एकटी आहे म्हणून, आणि इथं स्पॉटेड आहे म्हणून. नुसतं स्पॉट असतं तर मग इज आलं असतं, स्पॉट्स असतं तर स्पॉट असतं तर इज आलं असतं, म्हणजे वर्तमान काळ असतं तर इज आलं असतं. भूतकाळ आहे म्हणून वॉज लिहिलं. त्याच्यानंतर V3 लिहायचं बरं का, सॉरी V2 नाही, V3 लिहायचंय. आता स्पॉटचं तिसरं रूप स्पॉटेडचं तिसरं रूप स्पॉटेडच येणार, आणि त्याच्यानंतर बाय लिहायचंय, आणि यस म्हणजे आय असेल तर आयचं आपल्याला मी राहतं, आयचं मी येतं पूर्णविराम. मार्च 2022 ला आलेला प्रश्न, ठीक आहे. आता इथे बघा, इथं हे वाक्य जर तुम्ही बघितलं तर हे वाक्य ऍक्टिव्ह व्हाईसचं होतं, त्याचं पॅसिव्ह व्हाईस केलं. आता हे वाक्य ऑलरेडी पॅसिव्ह व्हाईसचं आहे, बाय आलाय म्हणजे पॅसिव्ह व्हाईस. मग पॅसिव्ह व्हाईस आहे तर फाउंडेड ईडी लावलाय, वॉज फाउंडेड, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे वाक्य बनवताना ईडी लागलाय, म्हणजे ईडी नाही वॉज आलाय, म्हणजे हे तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे. पहिलं सवाई जय सिंग पहिलं आलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर काय आलं पाहिजे? V2 आलं पाहिजे. V2 म्हणजे काय? फाउंडेडचं फाउंड आलं पाहिजे. फाउंडेड म्हणजे फाउंड आलं पाहिजे. सवाई जयसिंग फाउंड जयपूर आलं पाहिजे. बी ऑप्शन मध्ये बघा, सवाई जयसिंग फाउंड जयपूर असं आहे. बी ऑप्शन इथं करेक्ट आहे. पुढचे काही क्वेश्चन बघितल्यानंतर लक्षात येईल, हा 2020-2022 चा प्रश्न आहे. इथे बघा, दे अट्रॅक्टेड, बघा हा, आता इथे बघा, दे अट्रॅक्टेड, याच्यामध्ये बघा, दे जो तुमचा ऑब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आहे, अट्रॅक्टेड तुमचं V2 आहे, आणि स्कॉरल्स अँड मेनी स्पेसियस ऑफ बर्ड्स हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. तर माझं पहिलं काय रोल आहे? पहिला मला या ठिकाणी जो ऑब्जेक्ट आहे त्याला मला पहिलं लिहायचं. काय बाबा तुमचं ऑब्जेक्ट आहे? स्कॉरल्स अँड मेनी स्पेसियस मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स, ओके, ऑफ बर्ड्स
आता याच्यानंतर मला सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद काय इथं बघा ईडी आहे. ईडी म्हणजे भूतकाळ आहे. भूतकाळ असल्यामुळे मला भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. कारण व्ही या ठिकाणी टू आहे. सहाय्यकारी क्रियापद लिहिताना मग वॉज किंवा वेअर लिहायचं. मग आता इथं वॉज लिहिणार का वेअर? अनेक वचने म्हणजे वेअर. आणि वेअर नंतर मग काय लिहायचं मला व्ही थ्री लिहायचं. व्ही अट्रॅक्टेडचं तिसरं रूप अट्रॅक्टेडच असणार आहे. अट्रॅक्टेड नंतर बाय लिहायचं आणि बाय नंतर देचं होतं डेम. देचं देम होतं. आता हे कुठे आहे बाबा तुमच्याकडं? बघा बाय देम सगळीकडे आणि इथं बघा या ठिकाणी ऑफ बर्ड्स इथं वॉज आहे. वॉज चालणार नाही कारण तुमचा एकवचन आहे. आर पण चालणार नाही कारण भूतकाळ आहे. वेअर चालेल. इथं एक वेअर आहे. बाकी वेअर कुठंच नाही. त्याच्यामुळे तुमचा सीच ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे. स्क्वॉरल्स अँड मेनी स्पेसिस ऑफ बर्ड्स वेअर अट्रॅक्टेड बाय देम. हे वाक्य तुमचं बरोबर आहे. इथं बघा आय हिअर्ड अ कंप्लेंट. आता पहिलं इथं दिलंय की बिईंग द सेंटेन्स विथ अ कंप्लेंट. कंप्लेंट पासून सुरुवात करा म्हणजे तुमचं तेच झालं की इथं तुमचा व्हॉइस चेंज करा. तर याच्यामध्ये जर बघितलं तर इथे पण बघा ना जास्ती करून तुमचं भूतकाळातच वाक्य इथं बघा यस प्लस व्ही टू प्लस ओ म्हणजे जास्तीत जास्त जी वाक्य आहेत ती तुमची सामान्य म्हणजे पास्ट सिंपल पास्ट टेन्सचीच आहेत. याच्यात पहिलं माझं काय अ कंप्लेंट मी अगोदर लिहिणार. ओके. अ कंप्लेंट नंतर मला सहाय्यकारी क्रियापद लिहायचंय. इथं हिअर्ड आहे. हिअर्ड म्हणजे हे तुमचं व्ही टू आहे. म्हणजे तुमचा भूतकाळ आहे. म्हणजे अ कंप्लेंट वॉज आणि नंतर व्ही थ्री हिअर्डचं तिसरं रूप हिअर्डच येणार. हिअर्ड आणि नंतर बाय येईल आणि बाय नंतर आयचं होतं मी. आयचं मी होतं. अशा पद्धतीने तुम्ही व्हॉइस वरचे प्रश्न सोडवू शकताय. आता बाकी इतर प्रश्न मी सोडवण्याच्या भानगडीत नाही पडत तुम्हाला सांगतो. बघा इथे मग काय बाबा कलाम या ठिकाणी मुद्दा काय आहे की कलाम अर्न अ डिग्री इन एनॉलिटिकल इंजिनिअरिंग. मग अ डिग्री इन एनॉलिटिकल इंजिनिअरिंग इथून सुरुवात करायची मग ती करा बाबा. अ डिग्री इन एनॉलिटिकल सॉरी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सॉरी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग बघा आता इथं काय करणार तुम्ही इथं ईडी लागलाय म्हणजे इथं परत ते एस प्लस व्ही टू प्लस ओ वालंच वाक्य आहे. म्हणजे इथं अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज येईल तुमचा वॉज आणि त्याच्यानंतर अर्न बाय तिसरं रूप अर्नचं तिसरं रूप अर्नच झालं अर्न बाय कलाम. झाला संपला विषय. ओके. ही वॉज किडनॅप्ड बाय अँड आता बाकी पुढचे जे आहेत याच्यावरचे बघा हा पण प्रश्न आलाय. पुढचे तुम्ही आता ट्राय करा. सगळे सांगत नाही. हे पण तुम्ही ट्राय करा. पुढची काही वाक्य बघूयात. आता लक्षात घ्या. आता या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला डब्ल्यूएच क्वेश्चन पण खूप महत्वाचा आहे. डब्ल्यूएच क्वेश्चनची सुद्धा बरीचशी वाक्य विचारली गेलीत मित्रांनो लक्षात घ्या. इथं इंडिया हॅड प्रपोज अ नॉमिनेशन फॉर जयपूर. इथं तुम्हाला बघा डब्ल्यूएच फ्रेम क्वेश्चन. डब्ल्यूएच फ्रेम क्वेश्चन सोडवत असताना सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचंय की सुरुवात तुम्हाला डब्ल्यूएच ने करायची. व्हॉट किंवा हाऊ ने करायची. व्हॉट असेल, वेअर असेल, हाऊ असेल, काय असेल ते. मग आता इथे बघा इंडिया हॅड प्रपोज अ नॉमिनेशन फॉर जयपूर. आता भारताने काय प्रपोज केलं असा प्रश्न येईल ना काय? म्हणजे इथं तुम्ही व्हॉट पासून सुरुवात करायची. व्हॉट. व्हॉट पासून सुरुवात केली ना, व्हॉट लिहिल्यानंतर त्याला जोडून एक सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. आता इथं सहाय्यकारी क्रियापद काय हॅड आहे. मग ते हॅड या ठिकाणी लिहा. व्हॉट हॅड. व्हॉट हॅड लिहिलं आणि मग उरलेलं वाक्य इंडिया प्रपोज. व्हॉट हॅड इंडिया प्रपोज. संपला विषय. प्रपोज आणि या ठिकाणी आपण लिहिलं प्रश्नचिन्ह. तर या अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. हा प्रश्न लिहिता येईल. एकदम सिंपल आहे. व्हॉट हॅड इंडिया प्रपोज भारताने काय प्रपोज केलं. त्याचप्रमाणे द रायटर्स हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आता इथं हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ म्हणजे कुठं आहे हाऊस त्याचं कुठं आहे असा प्रश्न आहे ना कुठं. कुठं म्हणजे वेअर येईल ना इथं वेअर. बरोबर वेअर येईल ना. कुठे आहे म्हणजे इथं वेअर याला जर तुम्ही विचारलं काय आहे असं नाही कुठं आहे त्याचं घर कुठं आहे असा प्रश्न येईल. कुठे म्हणजे वेअर येईल. वेअर नंतर तुमचं काय आलं पाहिजे क्रियापद वेअर वॉज आणि त्याच्यानंतर द रायटर्स हाऊस. वेअर वॉज लिहिलं की त्याच्यानंतर उरलेला भाग द रायटर्स हाऊस लिहायचं. द रायटर्स हाऊस आणि नंतर मग प्रश्नचिन्ह संपला विषय. तर अशा पद्धतीने बघा शी वॉज 18 इयर ओल्ड. मग 18 इयर म्हणजे इथं काय येईल हाऊ येईल हाऊ. हाऊ येईल ना. मग इथे हाऊ वॉज हाऊ नंतर वॉज येईल. हाऊ ओल्ड वॉज किंवा हाऊ ओल्ड वॉज शी या ठिकाणी असेल. हाऊ हाऊ वॉज शी ओल्ड हाऊ ओल्ड वॉज शी असं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे जे सगळे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. मी थोडासा बाजूला होतो. याचा जर का तुम्हाला स्क्रीनशॉट जर का घ्यायचा असेल
तर तो स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊ शकता. बघा याच पद्धतीचे मित्रांनो बरेचसे आपल्याला वाक्य येतील. फक्त एक रिक्वेस्ट आहे, बरीचशी मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघतायत, पण खूप मुलं जे आहेत त्यांनी अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला. तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे, चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. तर इथे येईल हाऊ ओल्ड या ठिकाणी हाऊ ओल्ड शी वॉज. बघा इथे घेऊ हाऊ ओल्ड शी वॉज. हाऊ ओल्ड शी वॉज असं या ठिकाणी आपल्याला इथं लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढे पुढे हाऊ हाऊ ओल्ड वॉज शी सॉरी 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 हाऊ ओल्ड वॉज शी तेच असं बोललं. पहिली गोष्ट आपल्याला काय करायचंय, व्हॉट किंवा हाऊ आपण हे सुरुवात केली, हाऊ लिहिलं आणि त्याच्यानंतर इथं ओल्ड आहे त्याला ओल्ड लिहिलं. हाऊ ओल्ड हाऊ ओल्ड आणि त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वॉज आणि शी. हाऊ ओल्ड वॉज शी असं या ठिकाणी हाऊ ओल्ड वॉज शी असं येईल. बाकी हे तुम्हाला वरचे 2 कळाले असेल त्याच पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. पुढचा प्रश्न बघा. हां, पुढचे हे जे प्रश्न आहेत, आता तुम्ही बघा हे सगळे प्रश्न जे आहेत ते सगळे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जसं मीन हां, तसं या ठिकाणी आपण इथे सॉल्व्ह केला. बघा काय केलं इथे ते तुम्हाला सांगतो आणि याच पद्धतीने बाकी सगळे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे प्रक्रिया सांगतो पहिली. एक मेथड सांगतो कशी सॉल्व्ह करायची. सगळ्यात पहिली गोष्ट इंडिया हॅड प्रपोज अ नॉमिनेशन ऑफ जयपूर होतं. तर इथं मी व्हॉटने सुरू करणार कारण भारताने काय प्रपोज केलं असेल. सुरुवातीला पहिली गोष्ट WH टाइप तुम्हाला या ठिकाणी जो शब्द आहे तो लिहायचा आहे. त्याच्यानंतर लगेच क्रियापद लिहायचं. सहाय्यकारी क्रियापद सॉरी जे सहाय्यकारी क्रियापद काय हॅड आहे ते लिहायचं आणि ते लिहिल्यानंतर बाकीचा भाग इंडिया प्रपोज आहे. इंडिया प्रपोज जो जसाच्या तसा या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे आणि मग प्रश्नचिन्ह द्यायचंय. तसंच इथं द रायटर्स हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ कॅम्पस. आता इथं जर तुम्ही विचारलं तर इथं वेअरने सुरुवात होईल. मग इथं तुम्ही लिहू शकता वेअर नंतर मला सहाय्यकारी क्रियापद लिहायचं वॉज आणि नंतर द रायटर्स हाऊस या ठिकाणी लिहिलं द रायटर्स हाऊस हाऊस आणि नंतर प्रश्नचिन्ह. म्हणजे पहिला लिहायचं WH क्वेश्चन त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग व्हर्ब आणि नंतर उरलेला भाग लिहायचा आहे. तर अशाच पद्धतीने मित्रांनो बाकी सगळे जे प्रश्न आहेत तिथून पुढचे ते सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे आहेत. एकदम सिंपल आहे आणि या WH टाइप वरती 100% तुम्हाला या ठिकाणी प्रश्न येतात. कलाम रोट सेव्हरल बुक्स. मग इथं लिहायचं कलाम रोट सेव्हरल बुक्स. तर या ठिकाणी आपल्याला डीडचा वापर या ठिकाणी करायचा. आता जर का आता हे जरा थोडंसं वेगळं वाक्य आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला सुरुवात कशाने येईल की बाबा कलाम रोट सेव्हरल बुक्स. आता कलाम यांनी काय लिहिलं? आता व्हॉटने सुरुवात आहे ना, कलाम यांनी काय लिहिलं बाबा व्हॉट लिहिलं चला व्हॉट. व्हॉट नंतर सहाय्यकारी क्रियापद पाहिजे पण इथं नाहीये. पण इथं हे वाक्य जे रोट आहे, रोट म्हणजे बाबा साधारणतः तुमचं भूतकाळातलं वाक्य आहे. म्हणजे तुम्ही सहाय्यकारी क्रियापद डिड वापरा. वर्तमान काळाला असतं तर डू किंवा डज वापरलं असतं. व्हॉट डिड व्हॉट डिड नंतर बाबा कलाम. व्हॉट डिड नंतर काय राहिलं कलाम. व्हॉट डिड कलाम रोडचं राईट करा. व्हॉट डिड कलाम राईट कारण डिड नंतर तुम्हाला या ठिकाणी कलाम राईट आणि नंतर मग प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करू शकतो. तर चला पटकन लिहून घ्या. यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब नसेल केला, तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला पटापट आपण या ठिकाणी पुढे जाऊयात. ओके. तर या ठिकाणी आणखी काही गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो, की हे जे काही आज आपण प्रश्न बघतोय, तर ते सगळे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. ओके. त्याच्यातला एकही प्रश्न तुमचा राहिला नाही पाहिजे. सगळ्या प्रश्न जे आहेत ते नीट समजून घ्या. सगळे भाग जे आहेत ते ऑलरेडी परीक्षेला आलेले आहेत आणि याच भागावरती बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारले जातात. फक्त 1 मिनिट जरा मला काही आणखी इम्पोर्टंट प्रश्न आहेत का ते जरा चेक करतो माझ्याकडं. त्यानंतर आपल्याला थोडंसं पुढे जाता येईल. ठीक आहे चला बरोबर आहे. पुढे जाऊयात आपण आता. पुढचे काही आणखी मुद्दे बघूयात. पुढे बघा मित्रांनो, हा एक भाग आहे, की मेक इट निगेटिव्ह यावरती सुद्धा खूप वेळा प्रश्न मेक इट निगेटिव्ह, मेक इट अफर्मेटिव्ह असं सुद्धा येतं. जसं की इथे तुम्हाला मेक इट निगेटिव्ह करताना काय करायचंय, की त्याचा मीनिंग चेंज नाही झाला पाहिजे. आय कॅन बी डिफिकल्ट. डिफिकल्ट आहे. डिफिकल्टच्या अपोझिट तुम्हाला इथं आय कॅन नॉट बी लिहायचं आणि डिफिकल्टच्या अपोझिट शब्द लिहायचा ईझी. त्याच्यानंतर आय एम अनेबल टूच्या ऐवजी आय एम नॉट लिहायचं आणि अनेबल टूच्या अपोझिट शब्द लिहायचा. जसं की इथं बघा इट कॅन नॉट लिहा. इट कॅन नॉट बी डिफिकल्टच्या अपोझिट शब्द इझी. इट कॅन नॉट बी इझी टू स्टँड अप फॉर
बाकी वाक्य जसं आहे तसं. स्टँड अप फॉर युअर सेल्फ व्हेन यू आर बीइंग बोल्ड. ओके. पुढचं आय एम नकारार्थी करायचंय, निगेटिव्ह सेंटेन्स करायचंय. आय एम नॉट आणि अनेबल टूच्या अपोजिट एबल टू. आय एम नॉट एबल टू डू दॅट. झाला, संपला विषय. किंवा इट इज हार्ड टू इमॅजिन. इट इज नॉट हार्डच्या अपोजिट हार्डच्या अपोजिट इझी. इट इज नॉट इझी टू इमॅजिन. एकदम सोपं आहे. फक्त विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि अगोदर नॉट लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे हे बघा, मेक इट एक्सक्लामेटरी सुद्धा आपल्याला येतं. मेक इट एक्सक्लामेटरी मध्ये काय करायचं, वाक्यामध्ये व्हेरी असेल तर काढायचा, अव्हेरी असेल तरी तो काढायचा. आणि व्हेरी असेल तर हाऊचा वापर करायचा. व्हेरी जर असेल तर व्हेरी काढून वाक्याची सुरुवात हाऊने करायची. आणि त्याच्यानंतर अव्हेरी असेल तर अव्हेरी काढून वाक्याची सुरुवात वॉटने करायची. एवढं लक्षात घ्या. मग आपण काय करणार या ठिकाणी बघा, सगळ्यात पहिली गोष्ट इथं व्हेरी आहे, मग हाऊने सुरुवात करायची. तुम्हाला सिंपल मी सांगतो. हाऊने सुरुवात केली तर व्हेरीच्या अलीकडं पलीकडं दोन गोष्टी आहेत. व्हेरी आहेत ना, बघा तुम्हाला एक ट्रिक सांगतो याची. जास्त सूत्राच्या भानगडीत पडू नका. व्हेरी आहे, व्हेरीच्या अलीकडं पुअर आहे, पलीकडं पुअर आणि अलीकडं वर्ड, द वर्ड इज. फक्त जे सुरुवातीला आहेत ना त्यांना आधी लिहायचे, बरोबर. जे हाऊ त्याच्या बघा, हाऊ हाऊ लिहिलं, त्याच्यानंतर मला काय करायचं, जे व्हेरीच्या नंतरचा भाग आहे पुअर, हाऊ पुअर आणि मग द वर्ड इज. द वर्ड इज, हाऊ पुअर द वर्ड इज. या ठिकाणी एक्सक्लामेटरी सेंटेन्स बघा. पहिलं लिहिलं व्हेरीच्या जागेवर हाऊ लिहिलं. हाऊ नंतर मग ते ऍडजेक्टिव्ह जे पुअर आहे, व्हेरीच्या नंतर आलेलं पुअर आणि नंतर उरलेला जो भाग आहे, अगोदरचा भाग आहे, द वर्ड इज. द वर्ड इज म्हणजे काय माहितीये का, हाऊ लिहायचं प्लस ऍडजेक्टिव्ह लिहायचं, सब्जेक्ट लिहायचं आणि हेल्पिंग वर्ब लिहायचं, एक्सक्लामेटरी सेंटेन्स लिहायचं. आणि सोप्या भाषेत सांगायला गेलं, हाऊ लिहिल्यानंतर व्हेरीच्या नंतरचा भाग लिहा, तो लिहून झाला की व्हेरीच्या आधीचा भाग लिहा, एक्सक्लामेटरी सेंटेन्स द्या, विषय संपला. तसंच इथं अव्हेरी आहे तर व्हॉट अ ने सुरुवात, व्हॉट अ लिहा, व्हॉट अ लिहा आणि नंतर अव्हेरीच्या नंतरचा भाग आहे ब्युटिफुल गर्ल, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल लिहा आणि त्याच्यानंतर अव्हेरीच्या अगोदरचा भाग श्वेता इज लिहा. श्वेता इज लिहा. म्हणजे काय या ठिकाणी मी लिहिलं, पहिलं लिहिलं व्हॉट अ, त्याच्यानंतर ब्युटिफुल गर्ल जो अव्हेरीच्या नंतरचा भाग आहे तो, आणि त्याच्यानंतर श्वेता इज जो व्हेरीच्या अगोदरचा भाग आहे तो या ठिकाणी लिहिला. याला जर दुसऱ्या भाषेत म्हणायला गेलं तर व्हॉट अ प्लस या ठिकाणी काय बाबा ऍडजेक्टिव्ह प्लस नंतर तुमचा सब्जेक्ट आणि नंतर मग हेल्पिंग वर्ब आणि नंतर तुमचा एक्सक्लामेटरी मार्क. तर हा जो भाग आहे तो सुद्धा परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचा आहे. या भागावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. ओके. त्याच्यानंतर आणखी एक पुढचा भाग आहे तो म्हणजे काय, एबल टू आणि अनेबल टू. मित्रांनो, एबल टू अनेबल टू खूप सिंपल आहे. जर तुम्हाला इथे एबल टू विचारलं असेल तर काय करायचं, वाक्यातला कॅन काढायचा. कॅन असेल तर कॅन काढायचा, कुल्ड असेल तर कुल्ड काढायचा आणि त्याच्या जागेवर एबल टू लिहायचा. कॅन आहे तर पहिली गोष्ट बाकी जसं आहे तसं फिजिशियन, फिजिशियन, फिजिशियन्स. याच्यानंतर मला कॅन काढून त्याच्या जागेवर एबल टू जर लिहायचं असेल तर एबल टू सोबत नेहमी लक्षात घ्यायचं, एबल टू सोबत नेहमी, एक मिनिट बाबा काय पाहिजे तुला, या पोराला जरा बघा, हा थांबा जरा 2 मिनिटं या ठिकाणी. हा हा बघा या ठिकाणी लक्षात घ्या, नेहमी आपल्याला लक्षात घ्यायचं की एबल टू सोबत नेहमी त्या सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. आता मी फिजिशियन्स लिहिलं, कॅन काढला आणि कॅनच्या ऐवजी मला एबल टू लिहायचंय, पण कॅन हा वर्तमान काळातला आहे, त्यामुळे आपल्याला इथं सहाय्यकारी क्रियापद लिहायचंय वर्तमान काळातलं. आता इथं फिजिशियन्स अनेक वचन आहे म्हणून आपण आर लिहिलं, आर आणि नंतर मग एबल टू, आर एबल टू टेल अबाउट अ पेशंट्स वेलनेस. झालं. आता इथे बघा, इथं पण लिटिल सुलेखा कुड नॉट स्पीक. आता कुड नॉट आहे त्याला काढायचं आणि अनेबल टू वापरायचं. कुड नॉट काढून त्याच्या जागेवर अनेबल टू. मग काय करायचं, लिटिल सुलेखा, सुलेखा. आता याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद काय वापरू, एकटीच आहे. आता कुल्ड आहे, कुल्ड आल्यावरती भूतकाळातली सहाय्यकारी क्रियापद, एक वचन असेल तर वॉज, अनेक वचनी असेल तर वेअर. एकटी आहे म्हणून वॉज आणि कुल्ड नॉट काढून त्याच्याऐवजी अनेबल टू, अनेबल टू आणि मग पुढे स्पीक, स्पीक टिल शी वॉज 5. संपला विषय. एकदम सिंपल आहे. यूज एबल टू अनेबल टू तुम्हाला येऊ शकतं. वाक्यामध्ये कॅन कोल्ड काढायचा, त्याच्या जागेवर एबल टू टाकायचं
आणि कॅन नॉट किंवा कोल्ड नॉट असेल तर त्याच्या जागेवर अनेबल टू टाकायचं. पण अनेबल टू टाकताना कॅन असेल तर तुम्हाला वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापद वापरायची आहेत. कुल्ड असेल तर भूतकाळातली. एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा. हां. आता इथे डिग्रीचा वापर आहे. तर डिग्रीवरती ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. तर या ठिकाणी बघा भरतनाट्यम इज द पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया. आता या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर इथं एकाची तुलना अनेकांशी केलेली आहे. बरोबर ना? मोस्ट पॉप्युलर डान्स फ्रॉम इंडिया म्हणजे डान्स फ्रॉम इंडिया भारतामध्ये जेवढे डान्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर कुठला आहे? तर भरतनाट्यम. तर आपल्याकडे या ठिकाणी लक्षात घ्या नो अदर ने सुरुवात करायची. अशा प्रकारे जर असेल आणि याचं जर मला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं तर नो अदरने आपण सुरुवात करू. नो अदर आणि बाकी मग हा डान्स फ्रॉम फ्रॉम ऑफ इंडिया. नो अदर डान्स फ्रॉम इंडिया. त्याच्यानंतर आपल्याला काय सहाय्यकारी क्रियापद करायचं इज नॉट लिहा. इज नॉट सो ॲज इज नॉट सो सो पॉप्युलर ॲज आणि नंतर आपल्याकडे काय नॉट पॉप्युलर ॲज बाबा भरतनाट्यम. नाट्यम. तर मित्रांनो आपण याच्यावरती डिग्रीवरती ऑलरेडी चर्चा केलेली आहे. तर जरा तुम्ही बघून घ्या. हे वाक्य जरा नीट बघून घ्या. याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा मित्रांनो एक जास्तीत जास्त वाक्य आपण आज पाहण्याचा प्रयत्न करतोय. बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत जेवढी काही वाक्य आली होती, तर त्या सगळ्या वाक्यांवरती आपण या ठिकाणी आज चर्चा करतोय. तर ही चर्चा जी आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर बरीचशी मुलं आपल्या सोबत आहेत. फक्त एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. इथे फक्त आपल्याला जरा काही काळजी घ्यायची की भरतनाट्यम इज द मोस्ट पॉप्युलर डान्स फ्रॉम इंडिया म्हणजे नो अदर. हा इथं नो अदर आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे आहे ना नॉट वापरायची गरज नाही. फक्त ॲजचाच वापर करा. कारण नो अदर ऑलरेडी आपण वापरले. नो अदर डान्स फ्रॉम इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम. त्याच्यामुळे इथं नॉट वापरायची गरज नाही. ते जरा चेक करत होतो मी कारण चुकीचं काय जायला नको. कारण इथं आपण अशाच प्रकारे हे वाक्य तयार करू शकतो. म्हणजे इथं ऑलरेडी नो अदर घेतला असेल. नो अदर डान्स फ्रॉम इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम. आपण डिग्रीवरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे ती तुम्ही नंतर बघून घ्या. ठीक आहे. तर चला या ठिकाणी आता आपण आजच्या या चर्चेमध्ये मला असं वाटतं आपण इथं थांबू शकतो. कारण आज आपण बरेचसे भाग जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. ओके. याच्यानंतर बाकीचे काहीच नाही. तर इतकेच भाग होते आज. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.